अचानक भाग 16वा. लेखिका ॲडव्होकेट केतकी सातपुते. सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले की सई प्रकरणाचा पूर्ण उलगडा होतो आणि आता पुढे. सगळेजण खाली हॉलमध्ये बसले होते. कुणाला काय बोलावं सुचत नव्हतं. जे काही ऐकलं ते धक्कादायक होतं. शेवटी रजतने बोलायला सुरुवात केली. एकंदरीत घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय? काय बोलावं हे सुचत नाही, पण जे काही घडलं ते हॉरिबल होतं. पप्पा बोलले. हो ना, पण श्वेताच्या हिमतीला दाद द्यायला पाहिजे, अनु म्हणाली. आता आपल्याला श्वेताला सावरायला हवे. आपण सगळ्यांनी तिच्याशी नॉर्मल वागायला पाहिजे, जसे आधी वागायचो. विहान बरोबर बोलतोय, आई म्हणते. रजत, श्वेताला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. खरं तर तुम्ही आता एकमेकांना सावरलं पाहिजे, विहान सांगतो. बरोबर आहे दादा तुझं, पण माझ्यासाठी हे शॉकिंग आहे रे. निधी असं कसं वागली? तिच्याकडून मला अपेक्षित नव्हतं. एवढा मोठा आरोप मला नाही सहन होते. हा माझ्या अस्तित्वावरचा घाव आहे, गुन्हा आहे हा, रजत त्वेषाने म्हणाला. बरोबर बोलतोयस तू, पण आपण वाचलो असं म्हणावं लागेल. सईसारखी मुलगी आपल्या घरची सून झाली असती तर घर दुबंगलं असतं. तू नशीबवान आहेस म्हणून श्वेता आपल्या घरात आली. आपण तिला सावरायला हवं. ती परकी मुलगी निधी अशी वागली म्हणून आपल्याला एवढा त्रास होतोय. पण श्वेताची तर सख्खी आई आणि बहीण तिच्याशी वाईट वागली. बिचारीची काय अवस्था झालीये. कसं वाटत असेल तिला? आत्या बोलतात. आता आपण सगळे आराम करू जरा. रजत, तू श्वेतासोबत थांब. ती उठली तर तिला एकटं वाटायला नको, आई म्हणतात. हो आई, जातो मी. सगळेजण झोपायला निघून गेले. रजत श्वेताच्या जवळ बसला होता. उठ ना श्वेता, खूप बोलायचंय ग तुझ्याशी. मला एकट्याला हे सगळं सहन होत नाही. प्लीज, तुझी गरज आहे मला. उठ ग राणी. बराच वेळ तो तिच्याजवळ बसून राहतो. त्यातच त्याला कधी झोप लागली हे त्याला कळलंच नाही. सकाळी आई उठवायला आली तेव्हा तिच्या आवाजाने ते दोघेही उठले. श्वेता, तू आराम कर. नाही नको, उठते मी, असं म्हणून ती आवरायला निघून गेली. दोघेही आवरून खाली आले. सगळे त्यांचीच वाट पाहत होते. अरे, बरं झालं तुम्ही आलात. श्वेता, जरा दीदींना नाश्त्याला बोलावून ये, आई म्हणाल्या. हो आई, येते बोलून. रजत, किती निस्तेज झालीये ही. चेहरा पूर्ण उतरलाय हिचा. हिचं हसू कुठे हरवलंय? आई, नको काळजी करूस, आपण आहोत ना, रजत म्हणतो. तेवढ्यात आत्या आणि श्वेता नाश्त्याला येतात. वा वहिनी, आज उपमा केलाय, आत्या म्हणतात. हो, श्वेताला आवडतो म्हणून केलाय. फार लाड चाललेत हा वहिनी सुनेचे. आता तिला हेही विचार, कामाला सुरुवात कधी करणार. आता रुहीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालाय. श्वेता, 1 तारखेपासून कामाला जायला लागायचं, पप्पा बोलतात. अरे हो हो, आधी नाश्ता तर करा, मग गप्पा मारू आपण.
सगळे नाश्ता करतात. आई, मला एक आयडिया सुचलीये, बोलू का? रुही म्हणाली. हां, बोल ना. आता वहिनी पण जॉब जॉईन करणार आहे, तर त्याआधी आपण 4-5 दिवस गावाला जाऊन येऊया का? अरे हो, एकदम मस्त आयडिया आहे रुही. तसंही श्वेता आणि रजतच्या लग्नानंतर आपण गावच्या देवाला पाया पडायला गेलो नाही. नक्की जाऊया. सगळ्यांनी जरा सुट्ट्यांचं पहा. चालेल ना श्वेता? मोठी आई म्हणते. हो, चालेल ना. आई, जरा रूममध्ये जाऊन आराम करू का? श्वेता म्हणाली. कर की, जा तू आराम कर. श्वेता निघून जाते. रजत रूममध्ये जा, तिला जराही एकटं ठेवू नको, उगाच विचार करत बसेल. तसंही आम्ही बोलू तिच्याशी, म्हणजे तिला दडपण येणार नाही. रजत रूममध्ये जातो तर ती विचार करत बसलेली असते. श्वेता, अरे तुम्ही या ना. कसला विचार करतेस? कसला नाही? मला सांगणार नाहीस का? प्लीज बोल श्वेता. असं मनातल्या मनात कुढत राहू नकोस. तुला जे वाटतंय ते बोल. तसं ती रडायला लागते. रजत तिला जवळ घेतो. मला माहितीये तुला खूप त्रास होतोय ते. व्यक्त हो श्वेता. हो रजत, खूप त्रास होतोय मला. मी एवढा मोठा गुन्हा केलाय का की त्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळते? अरे माझी आईच माझ्याबद्दल असा विचार करत असेल, माझ्याशी असं वागत असेल, तर मी इतरांकडून काय अपेक्षा ठेवू? हे बघ, पण एवढ्या सगळ्यात तू तुझ्या बाबाचा विचार केलास का? त्यांची काय अवस्था झाली असेल? बरोबर आहे तुमचं, पण आपल्या घरच्यांचं काय? त्यांना कसं वाटत असेल? ते वरवर दाखवत नसले तरी त्यांना काहीतरी नक्कीच वाटत असेल ना? बरोबर बोलतेस तू श्वेता. ते तुला दाखवत नाहीत, पण तुझाच विचार करतात. तुला असं पाहून त्यांना खूप त्रास होतोय. अशी श्वेता पाहणं त्यांना जड जातंय. खूप त्रास होतोय त्यांना तुझ्या शांत राहण्याचा, तुझ्या अबोल्याचा. प्लीज बाहेर पड यातून. मी आहे ना तुझ्यासोबत आणि कायम असेन. काय ग, तुला पण असंच वाटतंय का की मी इम्पॉर्टंट आहे? तुझा विश्वास आहे का निधीच्या बोलण्यावर? काहीही काय बोलताय. परत असं काही बोलू नका. मला असं अजिबात वाटत नाही. आणि त्यापुढेही जाऊन एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जसे आहात माझ्यासाठी चांगले आहात. माझे आहात. खूप प्रेम करते मी तुमच्यावर. आणि निधी बोलली ते जरी खरं असलं नसलं मला नाही फरक पडत. मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची बनून आणि तुमच्यासोबत कायम राहायचंय. कसेही दिवस असू देत, मी कायम आहे तुमच्यासोबत. श्वेता म्हणाली. थँक्स श्वेता. आय लव्ह यू जान. आणि कसला विचार करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. चलो इस बात पे कॉफी हो जाए. थांब, मी कॉफी घेऊन येतो. थँक्स श्वेता. ती हसतच हो बोलते. दोघेही कॉफी पीत पीत गप्पा मारतात. श्वेताला खूप हलकं हलकं वाटत होतं. श्वेता, आपण संध्याकाळी बाबांना भेटून येऊया? हो चालेल. इकडे सुभानरावांनी काल रात्री आल्यापासून स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं. झालेला प्रकार त्यांच्या सहनशक्ती पलीकडचा होता. सुनंदाताईंनी हर एक प्रयत्न केले, पण ते रूममधून बाहेर यायला तयार नाहीत.
दुसऱ्या दिवशी दुपारी साहिल टूरवरून रिटर्न आला. घरात सईला पाहून त्याचं डोकंच फिरतं. तू इथे काय करतेस आणि परत कशाला आलीस? साहिल चिडत म्हणाला. असं काय बोलतोस साहिल? बहीण आहे ती तुझी, आई म्हणते. मी तिच्याशी बोलतोय आई. आणि बाबा कुठे आहेत? तो बाबांना हाक मारतो. त्याचा आवाज ऐकून सुभानराव बाहेर येतात. त्यांच्याकडे पाहून साहिल शॉक होतो. बाबा, काय झालं? कशाने झाली तुमची ही अवस्था? बोला ना बाबा, प्लीज. सुभानराव रडायला लागतात. कालपासून मनात साठवून ठेवलेलं दुःख बाहेर येतं. काल झालेला प्रकार ते साहिलला सांगतात. साहिल मटकन खाली बसतो. काय सांगताय बाबा तुम्ही हे? हो रे, या दोघींनी आपल्याला फसवलं. या सईचं ठीक होतं, पण तुझी आई? असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. माझ्या पोरीच्या जीवावर उठल्या या. ही आई म्हणूनच काय, माणूस म्हणून जगायला कलंक आहे. बाबा चिडत म्हणाले. अहो प्लीज, असं बोलू नका ना. शेवटचं एकदा माफ करा. आई म्हणाली. मला तुझं तोंडही पाहायचं नाही. चालती हो माझ्या नजरेसमोरून. बाबा, श्वेता कशी आहे? काही माहीत नाही रे, पण कुठल्या तोंडाने बोलायचं सांग तू. कसं वाटत असेल तिच्या घरच्यांना? मी पाहतो बाबा, तुम्ही आराम करा. साहिल रजतला कॉल करतो. हॅलो जीजू, साहिल बोलतोय. हां बोल ना साहिल, काय म्हणतोस? सॉरी जीजू, काल जे काही झालं त्यासाठी. मला माहिती आहे सॉरी शब्द खूप छोटा आहे, पण जमल्यास आम्हाला माफ करा. अरे असं काय बोलतोस तू? तुमची यात काहीच चूक नाही आणि सॉरी बोलून तू आम्हाला पर्क करतोस. बरं, बाबा कसे आहेत? बरे आहेत ते. खूप मनाला लावून घेतलंय त्यांनी. श्वेता कशी आहे जीजू? आहे ठीक आता. समजवलंय मी तिला. बरं, संध्याकाळी आम्ही दोघं येतोय. बाबांना सांग टेन्शन घेऊ नका आणि काळजी घे त्यांची. ओके जीजू. असं बोलून साहिल कॉल डिस्कनेक्ट करतो. संध्याकाळी श्वेता आणि रजत बाबांना भेटायला घरी गेले. साहिलने दरवाजा उघडला. श्वेताचा निस्तेज चेहरा पाहून त्याला खूप वाईट वाटलं. तिघही घरात जातात. श्वेता धावतच बाबाला भेटायला निघून गेली. बाबाचा चेहरा पाहून तिला खूप वाईट वाटले. बाबा, काय हालत करून घेतली आहे स्वतःची. नको रे इतका विचार करूस. माझं सोड ग. तू कशी आहेस? किती उतरलाय चेहरा तुझा. मी ठीक आहे. कसे आहात बाबा? रजत विचारतो. मी ठीक आहे. कालच्या प्रकारासाठी मी तुमची माफी मागतो. अहो बाबा, किती विचार करताय. तुमची काही चूक नाही त्यात. नका स्वतःला त्रास करून घेऊ. आमच्या मनात काही असतं तर मी आलो असतो का तुम्हाला भेटायला? तो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तुमच्या घरच्यांना कसं वाटलं असेल? त्यांना काही वाटले नाही. हवे असेल तर विचारा श्वेताला. हो बाबा, नका ना इतका त्रास करून घेऊ. श्वेता, एक काम कर,
मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा बनव. बाबा, सकाळपासून काही खाल्लंय का? ते मानेनेच नाही म्हणतात. श्वेता पटकन उठून चहा बनवायला जाते. तेवढ्यात सुनंदाताई येतात. रजत, हिला बाहेर जायला सांग. मला हिचं तोंड पण पाहायचं नाही. बाबा रागात म्हणाले. बाबा, असे चिडू नका. आजपर्यंत त्यांनीच साथ दिली ना तुम्हाला. एका चुकीमुळे त्यांना दूर करू नका. आणि श्वेता नाही ना आवडत त्यांना. अहो, काही प्रॉब्लेम नाही. तिच्यासाठी आम्ही सगळे आहोत. घरातले सगळे खूप प्रेम करतात तिच्यावर. तिला एवढं प्रेम देतील, तिला प्रेमाची कमी नाही जाणवणार. आईंना माफ करा तुम्ही. अजून साहिलचं आयुष्य घडायचंय आणि आता सई पण आहे. त्यामुळे सगळं विसरून पुढे गेलेलंच चांगलं. रजत म्हणाला. जावई बापू, मी माफी मागते तुमची, पण यांना समजवा ना. यापुढे असं नाही होणार. आई रडत म्हणाल्या. आई, थोडा वेळ द्या त्यांना. रजत म्हणाला. तेवढ्यात श्वेता सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. सगळ्यांना चहा देऊन ती तिच्या रूममध्ये निघून जाते. साहिल तिच्या मागे तिच्या रूममध्ये येतो. श्वेता, थोडं बोलायचंय. बोल ना दादा. मला सांगशील का काल नक्की काय झालं? आधीपासून सांग. श्वेता डॉक्टर निधी आणि रजतच्या बोलण्यापासून ते कालपर्यंतचं सगळं त्याला सांगते. तेवढ्यात सई तिथे येते. साहिल, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. कळलंय मला सगळं सई. आता काही बाकी राहिलंय का बोलायचं याच्या व्यतिरिक्त? आणि हो, तू या घरात राहू शकतेस. म्हणजे तुझ्या बाबाचं घर आहे हे. त्यामुळे मला ऑब्जेक्शन घ्यायचा अधिकारच नाही. असं तुटकपणे वागू नकोस रे माझ्याशी. सई बोलते. मग काय बोलू? तूच सांग. आज श्वेतावरच्या दुश्मनी खातर तुम्ही असं वागलात, उद्या आमच्याशी वागायला पण मागे पुढे पाहणार नाही. प्लीज असं नको बोलूस. जाऊ दे ना सई. सई रडतच तिच्या रूममध्ये निघून जाते. श्वेता आणि रजत सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघतात. इकडे घरी सगळेजण चहा प्यायला बसतात. कालच्या प्रसंगामुळे कोणीही कामाला गेलं नाही. चहा पिता पिता विहानच्या डोक्यात एक आयडिया येते. आई, मी काय म्हणतो, आपण श्वेता आणि रजतला कुठेतरी बाहेर पाठवूया का? एकमेकांसोबत वेळ घालवतील तर बरं वाटेल त्यांना. एकदम बरोबर बोललात तुम्ही, अनु म्हणाली. वाटल्यास गावाला पुढच्या महिन्यात जाऊ. तसेही गणपती येत आहेत, म्हणजे गावाला जायलाच पाहिजे. पप्पा म्हणाले. विहान, तिकिटाचे काय ते सगळं पाहून घे आणि तयारीला लाग. लग्नानंतर ते दोघं कुठे गेले नाहीत, तर हा चांगला चान्स आहे. मोठे पप्पा सांगतात. ओके, मग डन. मी प्लॅनिंग करतो. तोपर्यंत तुम्ही त्या दोघांना काही सांगू नका. विहान म्हणाला. सगळेजण चालेल म्हणतात. तेवढ्यात श्वेता आणि रजत येतात. काय रे दादू, कसलं प्लॅनिंग चाललंय? रजत विचारतो. अरे खास काही नाही. मी आईला म्हणत होतो आज मस्त फिश बनव, सोबत तंदुरी. चालेल ना तुला? काय कॉम्बिनेशन आहे दादू. तू पण ना. अरे मग काय झालं. आणि सोबत अनु, मस्त सोलकढी बनव. आज आपण टेरेसवर जेऊ. बरं ऐका आता, मी सगळ्यांना काय सांगतोय ते. तुम्ही दोघांनी पण बसा रे. आत्तू,
यावेळेस आपण सगळे गणपतीसाठी गावाला जाणार आहोत, तेही 7 दिवस. सुट्टीचं आत्ताच पाहून ठेवा, मस्त धमाल करायची. श्वेता, आम्ही लहान होतो ना तेव्हा न चुकता जायचो. नंतर नंतर कमी झालं ते सगळं, पण आता नक्की जाऊया. विदितीला पण नेलं नाहीये, विहान सांगतो. दादू, आज तुला भारी भारी आयडिया सुचतायत रे, एकदम सुपर्ब. हो ना रुही, आता लवकरच तुझं लग्न होणार, मग तुला तुझं घर सोडून कुठे ना आमच्यासोबत फिरायला जमेल. ए दादू, माझ्या लग्नावर काय येतो रे? मी नाही लग्न करणार, मी नाही सोडून जाणार तुम्हाला, रुही म्हणाली. अगं रडूबाई, उद्या नाही काय लग्न ठरवत तुझं? असं म्हणून सगळे हसायला लागतात. दुसऱ्या दिवशीपासून रजत हॉस्पिटलला जायला लागतो. हॉस्पिटलला गेल्यावर त्याला निधी हॉस्पिटल सोडून गेल्याचं कळतं. तो केबिनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात राज येतो. काय रे, कुठे होतास 2 दिवस? काही नाही रे, घरीच होतो. फायनली डॉक्टर निधी हॉस्पिटल सोडून गेली. हो, आजच कळलं मला. खोटं बोलू नको रजत, मला माहितीये सगळं काही. तुला काय माहितीये? हेच डॉक्टर निधी पुराण. म्हणजे? राज त्याला त्याचं आणि श्वेताचं बोलणं, ते भेटलेले, ते सगळं सांगतो. रजत, खूप लकी आहेस तू. श्वेता तुझ्या आयुष्यात आली. तुला त्रास होऊ नये म्हणून बिचारीने खूप धडपड केलीये. बरोबर आहे तुझं. मला तर तिचं खूप कौतुक वाटतं. मला असं वाटलेलं की खूप उथळ मुलगी आहे, पण जाम हिम्मतवान निघाली. यापुढे मला तिला काही कमी पडू द्यायचं नाही. ठीक आहे, चल मी राऊंड मारून येतो. राज बाहेर निघून येतो. संध्याकाळी विहान खुशीतच घरी येतो. अरे वा, आज खूप खुशीत दिसतो आहेस, रुही विचारते. रुही, कारणच तसं आहे माय डिअर. गोव्याच्या फ्लाईटची तिकीटं मिळालीत, हॉटेल बुकिंग पण झालंय, विहान सांगतो. वा भाई वा, पण रजत भाईला सांगितलं का? आता आला की त्या दोघांना सरप्राईज देऊ. पण काय रे भाई, गोवाच का निवडलास? मनाली, उटी वगैरेला पाठवायचं ना. माय डिअर, पण तिकडे जायचं म्हणजे 10-12 दिवस पाहिजेत, आणि आता रजतला 3 दिवसापेक्षा जास्त सुट्टी मिळणार नाही. म्हणून शॉर्ट बट स्वीट ट्रिप म्हणून गोवा चूज केलं. बढिया है. थोड्या वेळाने रजत येतो. सगळे मस्तपैकी जेवतात आणि बाहेर बसलेले असतात. काय आई, आज रात्री कॉफीचा प्रोग्राम? रजत विचारतो. अरे रजत, दादूचं काहीतरी काम आहे म्हणून सगळे जमलोय. अरे वा, दादू आज काय स्पेशल? विहान रजतला आणि श्वेताला एकत्र बसवतो. तुम्ही दोघांनी डोळे बंद करा, विहान म्हणाला. ते दोघेही डोळे बंद करतात. तसं विहान त्यांच्या हातात इन्व्हलप ठेवतो. आता दोघांनीही डोळे उघडा. दोघेही डोळे उघडून पाहतात तर हातात इन्व्हलप असतं. हे काय आहे दादू? अरे उघडून तर बघ आणि श्वेताला पण दाखव. रजत उघडून पाहतो तर त्यात 2 गोव्याची तिकीटं असतात. वाव दादू, एकदम मस्त सरप्राईज. रजत विहानला मिठी मारतो. पण तुम्ही हे कधी प्लॅन केलंत? आम्हाला कोणी काहीच बोललं नाही.
हे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सरप्राईज गिफ्ट आहे. तसंही लग्नानंतर तुम्ही कुठे गेला नाहीत. आई बोलतात. श्वेता, आईला सांगू का ग तुम्ही कुठे गेलेलात ते? विहान मिश्किलपणे बोलतो. म्हणजे दादू, आम्ही समजलो नाही. रुही विचारते. अगं काही नाही, उगाच काहीही बोलतोय हा. रजत सांगतो. अरे सांगतो रे, आता तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. विहान म्हणाला. अरे सांग सांग, मोठे पप्पा बोलतात. श्वेता आणि रजत लोणावळ्याला कसे गेले, श्वेताने त्याला काय काय सरप्राईज दिले, ते सगळं विहान सांगतो. सगळे शॉक होऊन ऐकत असतात. अरे वा, छुपे रुस्तम निघालात तुम्ही तर, असं बोलून सगळे हसायला लागतात. रजत तिच्याकडे प्रेमाने बघतो, तसं श्वेता मस्त लाजते. चला मग सगळे झोपायला जाऊ. उद्या तुम्ही दोघे शॉपिंग करा. परवा सकाळी 7ची फ्लाईट आहे. सगळे झोपायला निघून जातात. अमेझिंग फॅमिली. रजत आणि श्वेता गोव्यात कशी धमाल करतात ते पाहू पुढील भागात. धन्यवाद.